प्रभाग क्रमांक 2 चे माजी सदस्य माननीय श्री आसुराम तुकाराम भोईर, माजी सरपंच साहेब आशा आसुराम भोईर यांच्या प्रभाग क्रमांक 1 च्या आशा आसुराम भोईर यांचे यजमान आसुराम तुकाराम भोईर यांचं स्वागत करते। आमचे या शृंखलेचे मात्र मुख्य आयोजक देवचंद्र भास्कर भोपी यांच्या शुभ हस्ते मात्र मायेची प्रेमाची उपदार गुलाब पुष्प व एक या भाऊबंद चषकाचा गोड सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित करण्यात येते। आसुराम तुकाराम भोईर यांना प्रवीण भोईर, चला टाइमपास करू नका, सलामीची जोडी मैदानात आली, 3 शतकांचा सामना। तर आता बोलूया पुन्हा एकदा स्वागत समारंभाकडे। प्रभाग क्रमांक 2 च्या विद्यमान सदस्य सुरेखा काशीनाथ भोईर यांचे यजमान काशीनाथ भोपी यांचं स्वागत करते। या शृंखलेचे मुख्य आयोजक देवचंद्र दादा भोपी यांच्या पवित्र शुभ हस्ते मायेची प्रेमाची उपदार गुलाब पुष्प व या भाऊबंद चषकाची एक गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय। लव भोईरचा स्कोर होता 51 आणि या सामन्यामध्ये जो कोण टॉप स्कोर करेल तो मात्र फायनल साठी सेमी फायनल साठी ग्राह्य धरला जाईल। पहिला चेंडू निर्धाव निनाद भोईर याचा, पुन्हा एकदा दुसरा चेंडू जातो निर्धाव। एकावन्न धावसंख्या उभारेल लव भोईरेनं, 52 धावसंख्या या टीम मधून जो कोण उभारेल तो मात्र टॉप मध्ये जाईल। पुन्हा एकदा तिसरा चेंडू पुन्हा एकदा जड मध्ये टाकला होता, तिथं असणारा मात्र क्षेत्ररक्षक आदित्य सुंदर क्षेत्ररक्षण करतो। एकाच धावसंख्या समाधान मानावं लागते, एक या धावसंख्या संघाचं खातं उघडलंय। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धावसंख्या। रोह्यावरून मात्र सुद्धा आले दीप भोईर आपल्या भाऊबंदांसाठी खेळण्यासाठी, एक मॅच भाऊबंदांसाठी दीप भोईर आलेत। पुन्हा एकदा जेल उडालाय, चिराग भोईरचा जेल खाली, स्वतः निनाद भोईर जाते, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही, आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र जेल पकडतोय आणि पहिला हादरा बसतोय भगत परिवाराला चिराग भगतच्या स्वरूपात। डीजे धन्यवाद डीजे। निश्चितच जितेंद्र भगत मात्र मैदानामध्ये परत उतरल्यानंतर प्रवीण भोईर याला ती त्याची खासियत माहिती आहे, तो मात्र काय मंत्र त्याने निनाद भोईरला दिलाय प्रवीण भोईर यानं। ओहो का मुकेश भोईर बघा का ज्या अचूक टप्प्यावर प्रवीण भोईर यानं चेंडू फेकण्यासाठी निनादला कानमंत्र दिला होता, त्या अचूक टप्प्यावर मात्र चेंडू फेकताना दिसतोय निनाद भोईर। दिग्गज मात्र दिग्गजांचा भरणा असणारा इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळातर्फे सुद्धा या दत्ता भोईर टीम साठी शुभेच्छा आल्यात, खास करून प्रवीण भोईर साठी। पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिथं असणार शेरा उचलून फेकेपर्यंत 2 धावसंख्या पळून काढले। 2 धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 3। एका शतकाचा खेळ संपला, एका शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ते 3। डीजे धन्यवाद डीजे। भगत परिवारासाठी शुभेच्छा आल्यात, भगत परिवाराची माहेर करीन अर्चना मुकेश भोईर यांच्याकडून या भगत परिवाराच्या टीम साठी शुभेच्छा आल्यात आणि भक्तांची जावई मुकेश रमेश भोईर यांच्याकडून सुद्धा भगत परिवारासाठी शुभेच्छा आल्यात। आणि निश्चितच पुन्हा एकदा भक्तांचे दुसरे जावई नयन चंद्रकांत भोईर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात। चला शुभेच्छा देऊन काय फायदा आहे, जावई बक्षिसा लावा।
चला किशोर तुळशीराम भोईर आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची. किशोर तुळशीराम भोईर आपले मावस बंधू देवचंद्र भास्कर भोपी आपले वाट पाहत आहेत. किशोर तुळशीराम भोईर दुसरं शतक हाताळण्यासाठी प्रेम घनश्याम भोईर. याच गोलंदाजाची वर्णी मात्र दिग्गज प्रवीण जनार्दन भोईर यानं इंडियन टीम मध्ये केली होती. तोच मात्र प्रवीण भोईर धुरा सांभाळतोय. मात्र गोलंदाजाची प्रेम भोईराच्या पुन्हा एकदा डीपच्या दिशेने चेंडू आलाय. तिथं मात्र बालू साडू अग्री जावई साडू संघटनेचे सदस्य बालू साडू चेंडू कलेक्ट करतात. तो पण एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागते. एका धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 4. दुसरा चेंडू प्रेम भोईर याचा पहिला चेंडू एकेरी धावसंख्या. दुसरा चेंडू घेऊन जाईल प्रेम. पुन्हा एकदा पॅन्डल स्लिप करायचा पल्लू शॉट मारण्याचा माणूस होता. एक धावसंख्या पळून काढली. एका धावसंख्या समाधान मानावं लागतोय. शिवशंभ भजन प्रासादिक मंडळाचे एक सदस्य मणिलाल गंगाराम भोईर माजी गाव अध्यक्ष यांनी सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. माजी गाव अध्यक्ष मणिलाल गंगाराम भोईर उत्कृष्ट नाट्य कलाकार म्हणून ज्यांना ओळखलं जातोय मणिलाल गंगाराम भोईर यांनी सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. पुन्हा एकदा झेल उडाला. झेल खाली नो मॅन्स लँड मध्ये मात्र झेल ट्रॅव्हल होतोय. 2 धावसंख्येचा बेनिफिट मिळतोय. या 2 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 7. बघा जोशांचा मारवाडी पहिल्या सामन्यामध्ये नव्हता पण दुसऱ्या सामन्यामध्ये जोशांचा मारवाडी पवन कमलाकर जोशी यांनी मात्र हजेरी दर्शवली. पहिला सामना जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला 10 वडापाव ज्यांना दिलं तो मात्र पवन वडापाव सेंटरचे प्रोप्रायटर कमलाकर राघव जोशी यांच्या मार्फत मात्र प्रत्येक जोशी पर्वाच्या खेळाडूला 10 वडापाव दिले होते. पुन्हा एकदा जेल उडाला. स्टेट डायच्या दिशेनं जाईल षटकार. डीजे धन्यवाद. डीजे बॉल चेंडू द्यायचा त्याला. डीजे भगत परिवारासाठी त्यांचे लोकप्रिय जावई भक्तांचे लोकप्रिय जावई लालचंद्र सहदेव भोईर पाटील दैत्य लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून मात्र षटकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. मेवण्यांसाठी मेवण्यांचे पाहुणे लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून तब्बल 3 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. बघा भक्तांचे लोकप्रिय जावई लालचंद सहदेव भोईर यांच्याकडून षटकार लालचंद सहदेव पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मेवण्यांचे पाहुणे भगत परिवारासाठी जितेश भोईर प्रवीण बुरशा आधार कार्ड जोडणी कर चान्स भेटल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. संतोष भगत याच्या यार्ड मधून आलाय. कणकणीत उत्तुंग षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. अजून एक षटकार लगावला तर भगत परिवाराचे लाडके जावई लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धन्यवाद. डीजे ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी वसंत तुळशीराम भोईर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू किशोर तुळशीराम भोईर यांच्याकडून या शृंखलेसाठी तब्बल 301 रुपयाची देणगी आलेले मंडळ आभारी. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार लगावते संतोष भगत. लाडके मेवणे भक्तांचे लाडके जावई लालचंद पाटील यांची पारितोषिक पटकावेल का? पण मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस मात्र संतोष भगत मात्र मोह आवरला नाही आणि मात्र एकच धावसंख्या समाधान मानावं लागतं. एका धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली ती 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 20. निश्चितच तिसरा गोलंदाज प्रवीण भोईरच असावा.
धन्यवाद डीजे. बघा धन्यवाद डीजे. आता मात्र पुन्हा एकदा बक्षिसामध्ये बढोतरी आपल्याला पाहायला मिळतोय. जर षटकार हॅट्रिक लगावली तर मात्र लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. शेवटी काय आहे, बायकोचा भाऊ काजूपेक्षा मऊ. म्हणून मात्र मेवण्यांसाठी मात्र ही आतषबाजी चालू आहे. बक्षिसांची लालचंद्र सहदेव पाटील षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक. वाटवलाय उडवलाय चेंडू जाईल का बघूया. तिथं बालू साळू यांच्या डोक्यावरून जातोय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आलाय षटकार. संतोष भगत याच्या बॅट मध्ये आला तिसरा षटकार आणि स्वतः संघाची धावसंख्या झाली ती 6. डीजे ठोको. धन्यवाद डीजे. शेवटी कसं असते, बायकोचा भाऊ खजरापेक्षा मऊ. असे मेवण्यांसाठी मात्र लालचंद्र सहदेव पाटील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे षटकार हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा मात्र बघूया. बॅक टू बॅक दुसरा षटकार लगावला जातोय. षटकार हॅट्रिक झाली तर मात्र संतोष भगत याला मात्र 500 आणि आम्हाला 500 असं मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. डीजे धन्यवाद डीजे. षटकार हॅट्रिक जर लगवले आहे, या चेंडूचा षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. हो आलाय षटकार आलाय. 500 संतोष भगतला 500 आम्हाला, म्हणजे 500 संतोष भगतला मात्र पोच होतील. षटकार हॅट्रिक लगावली आणि मात्र शेवटी काय आहे, बायकोचा भाऊ खजरापेक्षा मऊ. लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून तब्बल मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. 500 संतोष भगत यांना आणि 500 सुचवणाऱ्यांना. बॅक टू बॅक 3 षटकार लागवले. संतोष भगत याच्या बॅट मध्ये वैयक्तिक 5 षटकार आलेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 38. संघाची धावसंख्या झाली ती हो आणि चौथ्या चेंडूवर मात्र त्रिपळीची बाद करण्यात यश मिळते आदित्य पाटील याला. पहिला आदरा बसतोय, दुसरा आदरा बसतोय भगत परिवाराला. धन्यवाद डीजे. लाडका मेवणा मुकेश भोईर यांचा लाडका मेवणा गुड्डू या 2 षटकांसाठी मुकेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा लालचंद भोईरकडे एका षटकांसाठी 500, दोन षटकांसाठी 500, 2 षटकांसाठी 500. निश्चितच मात्र यश भगत मात्र 500 रुपयाचं पारितोषिक पटकावतोय का पाहूया. 2 षटकांसाठी अर्चना मुकेश भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 2 षटकांसाठी लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. एक तर लगावलाय, दुसरा लगावला तर निश्चितच मात्र 500 रुपये पटकावू शकतोय यश भगत. अर्चना मुकेश भोईर यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आणि जयवंती लालचंद पाटील यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. उडवला आहे मात्र जेल खाली स्वतः निनाद भोईर. जेल जमिनीला दान. 2 धावसंख्येचा बेनिफिट मिळतोय. तिसऱ्यासाठी कॉल तर दिग्गज प्रवीण भोईर बेल पाडली काय बघा. मात्र तिसऱ्या धावासाठी रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय फलंदाज जितेंद्र भगत. या 2 धावसंख्या संघाची वाढती धावसंख्या झाली. 46 आणि 47 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते मात्र दत्ता भोईर टीम साठी. डीजे चला
प्रवीण भोईर दिग्गज टाइमपास करू नका, अजून 2 सामने खेळायचे आहेत. प्रवीण भोईर दिग्गज. चला डीजे, धन्यवाद डीजे. चला निनाद भोईर अजून एक सामना खेळायचा, टाइमपास करू नका नाही तर तुमचा आमदार होईल बघा. सतीश भोईर चाबूक हातान घ्या. पहिल्या पूर्वार्धामध्ये मात्र भगत परिवार यानं मात्र 46 धावसंख्या उभारल्यात आणि 47 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय, ते मात्र निनाद भोईर टीम साठी, तुषार भोईर टीम साठी. आता टॉप स्कोर मध्ये मात्र गेलेली टीम म्हणजे लव भोईर. या सामन्यामधून जो कोण जिंकेल तो मात्र जोशी परिवार. या संघामध्ये या संघाशी खेळले जोशी परिवारचा आयकॉन प्लेअर विनायक जोशी गोलंदाज. चला अजून 2 सामने खेळवायचे आहेत. आर के भोईर टेन्शन घेऊ नका, अंधार पडला तरी सामना आजच्या आजच. हा चला बघा, भगत परिवाराचे जावई नयन चंद्रकांत भोईर विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. लालचंद सहदेव पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बाबा बघूया आधी तिसरा जावई मुकेश रमेश भोईर यांच्या सौभाग्यवती अर्चना मुकेश भोईर यांच्याकडून मात्र निर्धाव षटकासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे भक्तांचे भाऊ खजरापेक्षा मऊ येतात आज मात्र भक्तांचे भाऊ खजरापेक्षा मऊ आहेत. चला चेंडू द्या आयोजक, चेंडू द्या, अजून 2 सामने खेळायचे आहेत. चला बघा दत्ता भोईरचे हेड कोच काशीनाथ काका भोईर. चला मैदानामधून चालत चला काका, चला तुमची टीम खेळतोय. कव्वालीचे मात्र दिग्गज फॅन काशीनाथ नामदेव भोईर. आनंद शिंदे लोकप्रिय गायक कोण असेल त्यांचा तर आनंद शिंदे, आणि लोकप्रिय गायिका कोण असेल तर वैशाली शिंदे. असे सतीश काशीनाथ भोईर यांचे पिताश्री काशीनाथ नामदेव भोईर. बाबा आता मात्र सक्के मेवणे सदानंद भास्कर भगत, देवीदास भास्कर भगत यांनी जर जय टिपला तर त्यांचे मेवणे लालचंद्र सहदेव पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक. अरे बहिरांचा कोण जावं आहे का नाही. उडवला आहे पहिल्या चेंडूवर आसमानी सुलतानी, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. डीजे धन्यवाद डीजे. चला मोठशी गावातील यशस्वी इस्टेट एजंट हेमंत नामदेव भोईर यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची. हेमंत नामदेव भोईर. तसाच लायन्स स्पोर्टचे एक दिग्गज गोलंदाज डावखुरी हाताचे गोलंदाज महेंद्र रामचंद्र भोईर यांनी सुद्धा आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. तसेच भरत भोईर यांनी सुद्धा यायचं आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या डोक्यावरून जाईल बॅक टू बॅक दुसरा षटकार. चला धन्यवाद डीजे. चला टाइमपास करू नका. भगत परिवार याच्या नंतरचा सामना 3-3 चेंडूंचा असणार आहे.
एक एक शतकाचा मात्र सामना खेळवला जाईल. याच्यानंतरचे दोन सामने एक एक शतकाचे खेळवले जाईल. पुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा डीपच्या दिशेने चेंडू जातो. तिथं असणारा यश भगत उत्कृष्ट समालोचक, छोटा समालोचक मात्र त्याच्या हाताला किस करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. डीजे धन्यवाद डीजे. दत्ता भोईर टीमचा मात्र जॅकी आज दिसत नाही. इथं कांतीलाल भोईर जॅकीला कुठे ठेवलात. पुन्हा एकदा मात्र स्टेट डाईव्हच्या दिशेनं जाईल. षटकार. धन्यवाद डीजे. गावन लोढा आला पण मैदानामध्ये धावसंख्येचा पूर आला. धावसंख्या झाली ते 22. 3 षटकार 1 चौकार. 2 चेंडू शिल्लक. पुलटॉस चेंडू चुकीला माफी नाही. बिमरचा नो चेंडू. झेल पकडलाय. जेल पकडला पण नो चेंडू आहे. नो चेंडू. नो नो नो. जीवन दान मिळते तो निनाद भोईरला. फ्रीटचा चेंडू. थर्ड अंपायर चला. बिमर साठी थर्ड केल्या गोलंदाजांना. नो चेंडू. धन्यवाद डीजे. नो चेंडू. बिंबलचा नोचा इशारा. लव भैरांसाठी मात्र शुभेच्छा आल्यात. लव भैरांची जावई कमलाकर राघव जोशी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात लव भैरांसाठी. जिंकल्यानंतर नाश्त्याची अपेक्षा करू नका. त्यांनी 150 वडापाव जोशानं दिलं. बॅटची कड लागली. थर्ड बॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते. तिथं असं ना मात्र क्षेत्ररक्षक गॅदर करतो. तोपर्यंत 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्या संघाची वाढती. धावसंख्या झाली 25. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक असणार मात्र पहिल्या शतकातील. चला लव भोईर आणि जोशी परिवाराचा कर्णधार. जोशी परिवार कर्णधार उडवलाय मात्र डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आसमानी सुलतानी गगन चुंबी षटकार. षटकाच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली 31. डीजे धन्यवाद डीजे. डीजे या शृंखलेसाठी मात्र आता चाललेली धनादेश सुरेखा काशीनाथ भोईर ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्य विद्यमान सदस्य 501 रुपया. ग्रुप ग्रामपंचायत मोठेच्या माजी सरपंच साहेबा आशा हसुराम भोईर यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचे देणगी गेले मंडळ आभार आहे. आता उर्वरित 12 चेंडू. बारा चेंडू 16 धावसंख्येची गरज. भगत परिवार टाइमपास करू नका. चला अजून 2 सामने खेळायचे आहेत. बॉल भगत परिवार मेडन ओव्हर साठी अर्चना मुकेश भोईर
यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मेडन शतकासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अर्चना मुकेश भुईर. चला संतोष भगत टाइमपास करू नका, चला अजून 2 सामने खेळायचे आहेत. देवीदास भास्कर भगत व सदानंद भास्कर भगत यांना सुवर्ण संधी असणार आहे. झेल टिपला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या चेंडूवर सुद्धा आला षटकार. षटकाच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली 47 37. 11 चेंडू 10 धावसंख्येची गरज. डीजे धन्यवाद डीजे. बाईची जोरदार अपील झाली होती पण क्वालिफाईड पंच हेमंत पाटील यांनी अपील फेटाळून लावली. प्रवीण भुईराला सुवर्ण संधी असणार आहे. जर मैदानामध्ये खेळण्यासाठी उतरला तर सुनील धाव्याचा खर्च मात्र मुकेश भुईर, विनायक मडवी यांच्याकडून आणि गिरीश गोवरी यांच्याकडून मात्र सर्व खर्च केला जाईल. प्रवीण भुईर जर मैदानामध्ये बॅट घेऊन जरी उतरला तरी पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं ढकलण्याचा मानस होता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकतोय यश भगत. अजून उर्वरित 4 चेंडू निर्धाव फेकेल का? 3 चेंडू निर्धाव फेकेल का यश भगत? पहिला चेंडू षटकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. जोशी परिवाराचा कर्णधार याचा किरण पवार पुन्हा एक लोअर डिलिव्हरी केली होती. आदित्य पाटील याला चकमा देऊन मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. 8 चेंडू 10 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये विचार केला तर दोन्ही बंधू म्हणजे एका फॅक्टरीचे 2 ब्रँड, निनाद भुईर आणि आदित्य भुईर दोन्ही सख्खे बंधू मैदानावर दिसतात. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. जितेंद्र भगत कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि मात्र बघूया आणि मात्र पकडलेला झेल मात्र जितेंद्र भगत यानं जमिनीला दान केलं. 1 धावसंख्येचं बढोतरी झाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय तो 38 घरात. 7 चेंडू 9 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 9. कर्तव्य नितेश भुईर. समर्थन कक्षामध्ये याचे मुकेश भुईर आपली वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा डीपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते तिथं असणारा भगत एकच धावसंख्या घेतो. एका धावसंख्या संघाची वाढते धावसंख्या झाली 39. 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 8. डीजे धन्यवाद डीजे. जगदीश भगत यानं जर शतक फेकला तर जीवन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. जोशी संघाचा कर्णधार 40% किरण पवार, राकेश जोशी. पहिल्या सामन्यामध्ये मात्र उत्तुंग भरारी घेतली जोशांनी. ते मात्र डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. राकेश जोशी यांना आज निश्चितच त्यांचा पूर्ण जोशी परिवारची पार्टी असणार आहे. जयवंत जोशी याने मात्र 8 मुंडे आणि 24 डुके मात्र आज मात्र त्यांनी आणले. एक सामना जिंकल्या मुलं बघा. चला भगत देवा भोपी चला बाहेर या. देवा भोपी 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. जर जगदीश भगत याने हा सामना जर जिंकवला तर त्यांचे भासवंडे सिया भुईर, भव्य भुईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. हो
बघूया वन बाउन्स सावकार डीपच्या दिशेनं जातोय सावकार. चेंडूची पूर्तता करा. चला आयोजक चेंडू चेंडू चला टाइमपास करू नका. चेंडू तो पंचांवर डीजे डीजे पंचांकडे एक चेंडू बघा. जगदीश भगतला सुवर्ण संधी. हा जर सामना जिंकला तर रत्नाकर मडवी यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा चेंडू क्वालिफाईड पंच अवांतर चेंडूचा इशारा करतात. आता उर्वरित 5 चेंडू 3 धावसंख्येची गरज. बाचवळांकडून मात्र वाढलंय बक्षीस तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. हा सामना जर जगदीश भगत याने जिंकवला सिया भोईर भव्य भोईर 2000 रत्नाकर मडवी 1000 रुपयाचं पारितोषिक. हो हो अतिशय लांब लचक. चला नाणेफेकीसाठी या तुषार भोईर नाणेफेकीसाठी या. चला मी विनंती करतोय अरुण गणपत भोपी यांना नाणेफेकीसाठी